अवसरी खुर्द तालुका आंबेगाव येथील पत्रकार प्रताप रत्नाकर हिंगे पाटील यांना शनिवार दिनांक 8 रोजी त्यांच्या दुकानासमोर रस्त्यावर 2 तोळे वजनाचा सोन्याचा गणपती सापडला असता त्यांनी तो प्रामाणिकपणे मूळ मालकाचा शोध घेऊन त्यांना परत दिलाय। पत्रकार हिंगे यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे। याबाबत अधिक माहिती अशी की अवसरी खुर्द येथे मुख्य बाजारपेठ रस्त्यावर प्रताप हिंगे यांचे दुकान असून माजी उपसरपंच दिनेश केडकर हे कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी हिंगे यांच्या दुकानात आले होते। त्यावेळी गणेश कोष्टी व दिनेश खेडकर यांच्या चेष्टा मस्करी सुरू असताना गणेश कोष्टी यांच्या गळ्यातील सोन्याच्या गोफ मधील 2 तोळे वजनाचा सोन्याचा गणपती खाली पडला। मात्र ही बाब त्यांच्या लक्षात आली नाही। त्यानंतर तेथून दोघे निघून गेल्यानंतर काही वेळात प्रताप हिंगे हे दुकान बंद करून कार्यक्रमाला जाण्यासाठी निघाले असता त्यांना रस्त्यावर सोन्याचा गणपती सापडला। प्रताप हिंगे यांनी मूळ मालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तो मिळाला नाही। त्यानंतर हिंगे यांनी माजी उपसरपंच दिनेश खेडकर यांना फोन करून मला सोन्याचा गणपती सापडला आहे, तो तुमचा आहे का याबाबत विचारले असता त्यांनी गणपती माझा नसल्याचे सांगितले। काही वेळानंतर गणेश कोष्टी यांना गळ्यातील सोन्याचा गणपती गहाळ झाल्याचे समजले असता त्यांनी याबाबत दिनेश खेडकर यांना फोन करून माहिती दिली। त्यानंतर दिनेश खेडकर यांनी तुमचा सोन्याचा गणपती प्रताप हिंगे यांच्याकडे आहे, घाबरू नका असे सांगितले। त्यानंतर गणेश कोष्टी व दिनेश खेडकर यांनी हिंगे यांच्याशी संपर्क साधत गणपतीबाबत माहिती दिली व प्रताप हिंगे यांनी खात्री करून सदर गणपती गणेश कोष्टी यांच्याकडे सुपूर्द केला। प्रताप हिंगे यांच्या प्रामाणिकपणाबद्दल गणेश कोष्टी यांनी त्यांना रोख 5,000 रुपये बक्षीस दिले। पत्रकार प्रताप हिंगे यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे परिसरात कौतुक होत आहे। राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी सुधीर हिंगे, अवसरी।